पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांनी नेमकं काय भावना व्यक्त केल्या बघूया। श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो। इथून पुढे अनेक दशके अखंड भारताच्या मनात आजचा हा समारंभ असणार आहे आणि त्याला मला प्रत्यक्ष हजर राहता आलं याचा आनंद हा शब्दात न मावणारा असाच आहे। आज मला आवर्जून सांगायला आवडेल की दैनिक पुढारीने 1992 साली राम जन्मभूमी आंदोलनामध्ये अगदी एक्सटेन्सिव्ह आणि अग्रेसिव्ह असं कव्हरेज केलं होतं। आज देखील श्री राम जन्मभूमी आंदोलनाच्या ऐतिहासिक डॉक्युमेंट्समध्ये पुढारीच्या या कव्हरेजचा समावेश आहे। श्री राम मंदिराच्या उभारणीत आपल्या पुढारी समूहाचा हा खारीचा वाटा आहे असं मी मानतो। ही परंपरा पुढे राखीत आज पुढारी न्यूज या टीव्ही चॅनलने देखील अग्रेसिव्ह असं अयोध्येचं आज प्रक्षेपण केलेलं आहे। गेले 40 ते 50 दिवस पुढारीची टीम अयोध्यात सर्वप्रथम आली मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये आणि तेव्हापासून याचं लाईव्ह कव्हरेज देत आहे। मी आपणा सर्वांनाच आजच्या या ऐतिहासिक दिनी शुभेच्छा देतो। जय श्रीराम। तर आपण बघत होतो पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव हे थेट अयोध्येमधून आपल्यासोबत होते। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होतो आहे आणि यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत आणि तिथून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ज्या वेळेला हा सगळा संघर्ष होता, राम मंदिर बाबरी मशीद हा सगळा संघर्ष होता, त्या क्षणाला पुढारी न्यूज तिथे हजर होतं आणि तेव्हा संपूर्ण कव्हरेज पुढारी न्यूजने केलेलं होतं।